वाल्मिकी रामायण जे आहे खंड 3 आणि सर्ग जो आहे 128 याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की श्रीराम अयोध्येमध्ये आल्यानंतर गुढ्या उभारलेल्या आहेत. तर प्रजाजनांनी व्याप्त असलेल्या अयोध्यामध्ये प्रविष्ट झाला. तदनंतर नागरिक लोकांनी घरोघर गुढ्या उभारल्या आणि इक्ष्वाकू वंशज ज्यामध्ये वास्तव्य करीत आलेले आहेत अशा आपल्या पित्याच्या रमणीय गृहासमीप श्रीराम. आपल्या सनातन लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, आपण आपले धर्मग्रंथ वाचत नाही आणि त्यामुळं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जो मेसेज फिरतोय त्याच्यावरच आपण सगळं सत्यता मानत असतोय. त्यामुळं आपण आपली ग्रंथ वाचून मग पडताळणी केली पाहिजे. सनातन धर्माचं वैशिष्ट्य अनेक आक्रमण झाली या भारतावरती, पण तरीसुद्धा आज आपण त्याच आनंदामध्ये त्याच जोमाने ज्या आपण गुढ्या उभा करतो हे त्याचं यश आहे. ही आपली सनातन धर्माची शक्ती आहे. आणि म्हणून अनेक पुरुष जे आहेत युगपुरुष, मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, अनेक असे जे राजे आहेत किंवा उत्तरेकडली राजे महाराणा प्रताप असू दे, राणा सांगा नावाचे राजा असू देत किंवा पृथ्वीराज चौहानसारखे राजा असू देत, यांनी लढले केले आपल्या धर्मासाठी. म्हणून आपण आज पण तेवढ्याच आनंदाने आज सण साजरा केलो. जर या लोकांनी लढले नसते तर दिल्ली ही अफगाणिस्तानची राजधानी झाली असती. काही असू दे किंवा काही लोकांचा असा झालेला असते की नुकतं वास्तुशांती झालेली आहे किंवा संस्कार झालेला आहे किंवा घरात 6 महिन्यापूर्वी कोणतरी वारलेला आहे, असं काही डोक्यात न घेता गुढीपाडव्या दिवशी नक्की तुम्ही गुढ्या उभा करा. मुहूर्त वगैरे बघायची काय अडचण नाही आहे. तुम्ही गुढ्या उभा करा, तुम्हाला जशी जमते तशी पूजा करा, पण गुढी उभा करणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.